हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप सगळे छानच असणार आहेत. आज अंगारकी चतुर्थी आहे, त्यानिमित्त मी एक छान अशी खीर दाखवणार आहे तुम्हा सगळ्यांना. ही आहे साबुदाण्याची खीर, ज्यात मी थोडासा मखानाही घातलेला आहे आणि थोडासा लाल भोपळाही घातलेला आहे. लाल भोपळा हा उपासाला चालतोच, ज्याची ही स्पेशल खीर मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तीही तुम्ही चेकआउट करू शकता आणि तुमच्याकडे जी सामग्री आहे ती यूज करूनही तुम्ही कमी जास्त करून ही खीर करू शकता. म्हणजेच तुम्ही साध्या साबुदाण्याचीही करू शकता किंवा मखाण्याचीही करू शकता. इवन स्पेशल मखाण्याची खीरही मी अपलोड केलेली आहे, सो तुम्ही चॅनल नक्कीच चेकआउट करू शकता. इथे मी काय केलेलं आहे, सुरुवातीला मी छान मखाने ड्राय रोस्ट करून घेतले आणि छान मिक्सरला बारीक करून घेतले. लाल भोपळाही छान चिरून मी तो शिजवून तोही बारीक प्युरे करून घेतला. आता मी इथे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुपावर छानपैकी रोस्ट करून घेतलेले आहेत आणि त्याच तुपामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून साबुदाणा घातलेला आहे. इथे मी 1-1.5 वाटी साबुदाणा घेतला होता. हे जवळजवळ 4 ते 5 लोकांसाठी होईल अशी ही खीर मी करत आहे. तुम्हाला जितक्या लोकांसाठी करायची आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता. छानपैकी ट्रान्सलुसंट होईपर्यंत आपल्याला साबुदाणा हा छान पाण्यामुळे शिजवून घ्यायचा आहे. आता एकदा वाटलं की छानपैकी होत आला आहे ट्रान्सलुसंट, त्यात आता आपण दूध घालून घेणार आहोत. तुम्हाला किती दाट आणि किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही दुधाचं प्रमाणही कमी जास्त करू शकता. इथे मी 2 मोठे बाउल मी दूध घातलेलं आहे. छानपैकी उकळी आली की त्यात मी आता शिजवून घेतलेला आणि बारीक केलेला लाल भोपळ्याचा पल्प घातलेला आहे. इथे मी 1 पाव भाग घेतला असेल लाल भोपळ्याचा, म्हणजे जे आपलं फळ असतं, फळभाजीच म्हणतो आपण त्याला. आणि छान मखाने जे मी घेतले होते वाटीभर, ते छान रोस्ट करून बारीक करून, त्याचं एकदम बारीक नाही केलं मी, भरड ठेवलेला आहे. तुम्ही अख्खेही ठेवू शकता, पण मग ते काय होतं ना, एकदम सगळेच खीर ते पिऊन घेतात, मग खीर पिण्याची एक मजा येत नाही. बऱ्याच लोकांना खूप घट्ट खीर खायची आवड असते, सो ते हे करू शकतात, पण आमच्या घरी सेमी लिक्विड लागतं. छान झाल्यानंतर त्यात साखर, किंचित मीठ चवीपुरतं घालून, कारण आपण गोड काही रेसिपी केली तर आपण त्याच्यात मीठ हे घालतोच. आणि मग छान वरून वेलची पूड घातलेली आहेत, आपले छान फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्सही घातलेले आहेत आणि आपली डिश एकदम रेडी आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात ही खीर तयार होते आणि अतिशय सुंदर ही खीर लागते. कोणत्याही उपवासाला ही खीर तुम्ही करू शकता. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.